नमस्कार मित्रांनो. अ, मागील लेक्चरमध्ये आपण सिलेबस टी-वाय-बी-ए कंपल्सरी इंग्लिशचा 6व्या सेमिस्टरचा आपण सिलेबस बघितला, की अनुक्रमणिका बघितली आणि या लेक्चरपासून आपण प्रोज आणि त्यातला चॅप्टर 1 म्हणजेच तो एक इसे आहे, निबंध आहे, जो की याचं नाव आहे शेक्सपियर्स सिस्टर, जी की लिहिली वर्जिनिया वुल्फ यांनी. हा जो काही निबंध आहे हे बघणार आहोत की शेक्सपियरची बहीण, शेक्सपियर्स सिस्टर. अबाउट द ऑथर अँड टेक्स्ट, हे जे काही इसे आहे त्याच्याबद्दल आणि या ऑथरबद्दल माहिती बघणार आहोत. वर्जिनिया वुल्फ यांचा जन्म 1882 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू हा 1941 रोजी झाला. ॲज अ नोटेबल 20th सेंचुरी ऑथर, त्या एकदम नावाजलेल्या अशा 20व्या शतकातल्या लेखिका होत्या. कॉन्ट्रिब्युटेड इन इक्वल मेजर टू द आर्ट ऑफ मॉडर्न फिक्शन रायटिंग ॲज वेल ॲज फेमिनिस्ट क्रिटिसिझम. त्यांनी जे काही फॅमिनिस्ट समीक्षिका म्हणून, त्यासोबतच जी स्त्रीवाद चळवळ होती त्याच्यामध्ये एक समीक्षक म्हणून काम केलं. त्याचसोबत त्यांनी आधुनिक जे काही फिक्शन रायटिंग होती, काल्पनिक बेसवरती जे काही लिखाण केलं जातं, असे महत्त्वाची जे काही लिटरेचरची गोष्टी होत्या त्याच्यामध्ये त्यांनी लिखाण केलं आणि आपल्या या इंग्लिश लिटरेचरमध्ये महत्त्वाचं असं योगदान दिलं. बिकॉज ऑफ अ ट्रॉमॅटिक adolescence resulting from a series of personal bereavements, she became prone to nervous breakdowns for the rest of her life. म्हणजे त्यांनी त्यांच्या किशोरवयीन अवस्थेमध्ये खूप अशा ट्रॉमॅटिक म्हणजे भयानक अशा प्रसंगांना त्यांनी तोंड दिलेलं होतं किंवा त्यांना वाईट अशा प्रकारचे अनुभव आलेले होते आणि अशा प्रकारच्या वाईट अनुभवांच्या परिणामांमुळे आणि अशी एक शृंखलाच त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये विविध प्रकारचे बदल आणि वाईट असे अत्यंत वाईटातले वाईट अनुभव त्यांच्या लाईफमध्ये होते. म्हणूनच त्यांची जी काही मानसिक पातळी ही एकदम खालावली गेली, एकदम त्या डिप्रेशनमध्ये गेल्या संपूर्ण त्यांच्या लाईफमध्ये. याचा त्यांच्या लाईफवरती परिणाम झाला आणि वुल्फ्स वर्क्स, एस्पेशली हर शॉर्टर फिक्शन्स, म्हणजे जे काही त्यांनी साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण असं आहे की जे काल्पनिक असे छोटी छोटी पुस्तकं त्यांनी लिहिली. डिफे ऑल स्ट्रिक्चर्स ऑफ फॉर्म अँड कंटेंट लेड डाऊन बाय ट्रॅडिशनल ऑथर्स. म्हणजे काय तर त्यांनी जे काही साहित्य लिहिलं त्याच्यामध्ये सगळं काही साहित्य त्यांचं स्वतःचं आणि जे पारंपरिक लेखक होते यांच्यामध्ये थोडाफार बदल करून त्यांनी ते लिहिलं. हर वर्क्स अटेम्प्ट टू एक्सप्रेस inarticulate and incoherent experiences of people in a language that is more rhythmic and introverted than narrative. म्हणजे त्यांची जी काही साहित्य लिखाणाची शैली, बरोबर, लेखकाची शैली ही त्या लेखकाला एक विशिष्ट असं बनवत असते आणि त्याची छाप ही वाचकावरती आणि त्यासोबत समाजावरती एक लेखक आदर्श किंवा उत्तम
उत्कृष्ट असा लेखक म्हणून ते समोर येत असते. तर अशा प्रकारचं त्यांनी जे काही लिखाण केलं, लिखाणामध्ये लिखाणाची शैली वापरली, भाषेची शैली वापरली, ही अत्यंत अशी चांगल्या प्रकारची होती. आणि जे की एक नॅरेटिव्ह च्या ऐवजी इंट्रोवर्टेड अशी होती. It was her conviction that an author, even though a woman, should express herself spontaneously, free from linguistic or sociopolitical constructs. म्हणजेच काय, त्या अशा प्रकारच्या लेखक होत्या आणि त्या कबूल करतायत की त्या जरी स्वतः एक स्त्री म्हणून असल्या, लेखिका असल्या, तरीही त्यांनी त्यांचं लिखाण हे अत्यंत अशा साध्या भाषेमध्ये लिहिले. त्यासोबतच त्यांचा जो लिहिण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा जो आहे की जास्त त्यांनी लिटरेचरच्या किंवा लिंग्विस्टिकच्या ज्या काही भाषिक सौंदर्य असं म्हणू त्याला, भाषेच्या सौंदर्याने त्यांच्या लिखाणाला नटवण्यापेक्षा त्यांनी समाजामध्ये त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी जी शैली त्यांच्या मनापासून आली ती त्यांनी त्या शब्दरूपाने मांडली असं आणि समाजापर्यंत पोहोचवली. This belief of hers is adequately borne out by her innovative use of interior monologue. म्हणजेच काय की एक स्त्री आणि तिचं ते काही जे म्हणणं होतं, तिचं जे काही मत होतं, तिचा जो काही विश्वास होता, तिचं जे मत होतं तर ते तिने योग्य प्रकारे आणि एक विशिष्ट पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने तिने ते मांडलं. पण कसं, तर तिचा आतील आवाज आणि ती स्वतःशीच बोलते. इंटरियर मोनोलॉग, ती स्वतःशीच बोलते. अशा प्रकारचं तो स्वतःशीच केलेला संवाद, अशा प्रकारचं तिचं ते लिखाण होतं. सम ऑफ हर नोटवर्दी वर्क्स इन्क्लूड द वोएज आउट 1915. म्हणजे तिने काही जे साहित्य लिहिलेलं आहे त्यातलं महत्त्वाच्या साहित्यांपैकी की द वोएज आउट नावाची जे काही पुस्तक लिहिलं, त्याचं 1915ला ते लिहिलं, पब्लिश केलं. द जॅकब्स रूम 1922मध्ये लिहिलं. मिसेस डॉल्वे 1925मध्ये अँड टू द लाईट हाऊस 1927मध्ये. त्यासोबतच 2 ऑफ हर बुक्स ऑफ फेमिनिस्ट पॉलेमिक, रूम ऑफ वन्स ओन 1929मध्ये हे स्त्रीवादी चळवळीच्या निगडीत 2 पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यापैकी एक रूम ऑफ वन्स ओन, की एकाची स्वतःच्या मालकीची ती रूम, स्वतःच्या मालकीची एक रूम, अशी कादंबरी त्यांनी ती एक साहित्य त्यांनी त्या 1929मध्ये लिहिलं. आणि द 3 जीनियस 1938मध्ये ते लिहिलं. रिव्हेल हर कन्सर्न अबाउट द प्लाइट ऑफ वुमन इन द मेल डॉमिनेटेड सोसायटी. हे जे काही त्यांनी साहित्य लिहिलं स्त्रीवादी चळवळीला पुढे आणण्यासाठी, द रूम ऑफ वन्स ओन अँड 3 जीनस, ह्यांच्यामधून त्यांनी ही गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला की जे काही पितृसत्ताक समाज होता, तर तो समाज आणि त्या समाजामध्ये स्त्रियांचं स्थान, त्यासोबत स्त्रियांवर होणारे अत्याचार, ही
त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आणि परखड भाषेमध्ये त्यांनी मांडले, आवाज उठवला आहे याच्या विरुद्ध. अबाउट द टेक्स्ट काय म्हणते, दिस स्टोरी पीस फ्रॉम हर रूम ऑफ वन्स ओन, शेक्सपियर्स सिस्टर. हे जे काही शेक्सपियर्स सिस्टर नावाची जो काही निबंध आहे किंवा एक छोटा साहित्याचा तुकडा म्हणू, तर तो रूम ऑफ वन्स ओन या म्हणजे निबंधाच्या संग्रहामधून एक घेतलेला आहे. पोर्ट्रेज द डिफिकल्ट कंडिशन ऑफ वुमन इन द एलिझाबेथन पिरियड अँड देअर आफ्टर. म्हणजेच काय की शेक्सपियर सिस्टर हा जो काही निबंध आहे हा दर्शवतो, पोर्ट्रेस दर्शवतो द डिफिकल्ट कंडिशन ऑफ वुमन इन द एलिझाबेथन पिरियड. एलिझाबेथ ही एक राणी होती. एलिझाबेथ आपल्या सर्वांना माहिती असणारी राणी आहे. इतिहासातली कॉन्ट्रोवर्सी असणारी ही राणी आहे, नावाजलेली नावलौकिक असणारी ही राणी. तर एलिझाबेथन त्या राणीच्या काळामधला त्या काळ जो होता तो त्याला एलिझाबेथन पिरियड म्हणतात. त्याच काळामध्ये शेक्सपियर हा नाटककार उदयास आला, ज्याने फादर ऑफ इंग्लिश ड्रामा त्याला म्हटलं जातं. हा सगळ्यात नावलौकिक असणारा नंबर 1चा इंग्लिश लिटरेचरमध्ये नंबर 1चा असा हा लेखक होता. म्हणून त्यांनी त्याचं एलिझाबेथन पिरियडमध्ये त्याला सिलेक्ट केलं आणि म्हणून त्याची एक शेक्सपियर सिस्टर ही काल्पनिक अशी एक स्टोरी तयार केली किंवा इसेच्या रूपाने त्यांनी एक क्रिटिकल ॲनालिसिस मांडलेला आहे. However, this essay is not a mere documentation of facts, but an imaginative rendition of how things might have been for talented women, perhaps as equipped as Shakespeare himself. म्हणजेच काय की या संपूर्ण जे काही एसे आहे, निबंध आहे, याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की हे जे काही इसे मी लिहिते आहे तो इसे फक्त काही वाक्य किंवा स्टेटमेंट किंवा फॅक्ट्सचा फक्त कलेक्शन नसून तर ते किंवा इमॅजिनेटिव्ह पण नाही आहे पूर्ण, तर तो ह्या दोन्हींचं मिश्रण तयार करून स्त्रियांची की ज्या स्त्रिया अत्यंत हुशार अशा आहेत त्यांच्या बाबतीत या समाजाच्या दृष्टिकोनातून कशी त्यांची जीवनशैली होती किंवा त्यांचं आयुष्य कसं होतं याच्याकडे त्यांनी बोट ठेवलेलं आहे. आणि अत्यंत हुशार असूनही, जिनियस असूनही, टॅलेंटेड असूनही त्यांच्याकडं समाजाने केलेली जे दुर्लक्ष आणि उपहास, जो की शेक्सपियर हा सगळ्यात नावाजलेला इंग्लिश लिटरेचरमधला व्यक्ती आहे, जरी त्याच्या इतक्याच हुशार असणारी त्याची जर बहीण असती तर तिच्यासोबत त्या समाजाने काय काय गोष्टी केल्या असत्या एक स्त्री म्हणून, तर ती त्याने या ह्याच्यामध्ये एसेमध्ये मांडलेलं आहे. सो वुल्फ क्रिएट्स जुडिथ, Shakespeare's sister, equal to him in all aspects, but cruelly vested because of the discriminating forces of an orthodox society. Orthodox म्हणजेच मेल डॉमिनेटेड सोसायटी, म्हणजेच पितृसत्ताक समाज. आता इथं दोन कॉन्ट्रोवर्शियल किंवा ऑपोजिट वर्ड आपण त्याला म्हणू जे की आहेत ते कोणते आहेत, दोन ऑपोजिट प्रकारच्या थिंकिंग आहेत, विचारधारा आहेत. त्या आहेत, पहिली आहे ऑर्थोडॉक्स, जे की पितृसत्ताक, जिथं मेल डॉमिनेटेड असतात, की
एक असा समाज, त्या समाजामध्ये वागत असताना सर्व निर्णय हे पुरुषांच्या हातामध्ये असतात आणि जे काही फॅमिनिस्ट ॲप्रोच आहे किंवा सोसायटी आहे, तर तो जो काही तबका आहे तो काय करतो की स्त्री आणि पुरुष समानता, निर्णय घेण्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान असावेत यासाठी झगडतो. ही जी काही चळवळ उभारली फॅमिनिझमची, फॅमिनिझम मूव्हमेंट, तर ती याचसाठी झाली होती की स्त्री पुरुष समानता यावी. जेंडर इक्वॅलिटीसाठी हा मुद्दा त्यांनी पुढे घेतला आणि या संपूर्ण जे काही शेक्सपियर्स सिस्टर नावाची जो काही निबंध आहे तो लिहिण्यामागचा हेतू, आणि व्हर्जिनिया वुल्फ ज्या की फॅमिनिस्ट रायटर आहेत, त्यांनी विविध प्रकारचे त्यांचे साहित्य त्यांनी लिहिले, खूप फेमस आहेत आणि उत्तम अशा लेखिका आहेत. तर त्यांचं मेन आर्ग्युमेंट म्हणजे त्यांना काय म्हणणं अपेक्षित आहे या स्टोरीच्या माध्यमातून, तर त्यांना हे म्हणायचं की ज्या समाजामध्ये जे त्यांनी असं झालं, ह्या स्टोरीमध्ये ते पुढे येईलच, पण त्यांचं मेन आर्ग्युमेंट असं होतं की स्त्रियांची या संपूर्ण इतिहासामध्ये, इतिहास जेव्हा हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर संपूर्ण मी पडताळून पाहितलं, तर त्याच्यामध्ये स्त्रियांची नावं किंवा स्त्रियांनी लिहिलेली लिखाण हे अत्यंत कमी आहे आणि तो त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना काही कन्क्लुजन्स मिळाली, जे की त्यांनी समाजावरती बोट ठेवणं, समाजाला आरसा दाखवण्यासाठी त्यांनी ते प्रश्न विचारले आणि तोच मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी हे जे काही इसे लिहिलं आणि याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला काय करणं अपेक्षित आहे किंवा जे ते स्वतःहून डिस्क्रिमिनेशन करतायत ते कशा प्रकारे आहे, तर ते समाजाला त्याचा आरसा दाखवून त्याला आहे ती जी काही सत्य परिस्थिती आहे तर ती दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यातूनच ही फॅमिनिझम मूव्हमेंट जी होती तिला सर्वदूर लोकांमध्ये पसरवण्यासाठी नेमकी त्याची मागणी काय आहे ही सर्वांपर्यंत सगळ्यात सोप्या पद्धतीने मांडता येईल आणि पोचवता येईल, त्यासाठी माध्यम म्हणून हे लिखाण त्यांनी केलेलं आहे. आणि अ रूम ऑफ वन्स ओन ही त्यांनी कलेक्शन ऑफ इसेचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं, जे की 1929 मध्ये त्यांनी पब्लिश केलं आणि हेच आपण शिकणार आहोत चॅप्टरमध्ये. तर याच ठिकाणी आपण थांबूया.